बॅक टू माय चॅनल. सो आता तुम्ही जे पाहतात ते आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय. इथे विविध प्रकारचे संग्रहित वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. सो आतमध्ये गेल्यावरती मला 100 रुपये पर पर्सन चार्ज आहे आणि जर तुम्ही मोबाईल वगैरे फोटो वगैरे काढत असाल तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्ज पे करावे लागतात आणि हे तुम्हाला टॅग दिला जातो. त्याच्यानंतर एंट्री मिळते. ही बंदूक किती मोठी आहे, ऑलमोस्ट 8 to 10 फीट लांब आहे आणि एवढ्या मोठ्या आहेत. जाड किती असेल विचार करा. वाटत नाही एक माणसांच्या उचलण्याच्या कॅपेबिलिटीज असेल ही बंदूक. किती मोठी बंदूक. वरच्या बाजूला एवढी मोठी लोखंडाची नाळ आहे. खालती लाकूड पण एवढा मोठा, नंतर वाढत 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 एवढा मोठा लाकूड. ही बंदूक पण काय 30 ते जबरदस्त. त्याचं कोरीव काम बघू. हे मला वाटतं हातीच्या दातांपासून बनवलेलं असेल. हे पण हातीच्या दातांपासून बनवलेलं आहे. ऑब्विसली गोल्डन काम आहे, गोल्डचं काम आहे. पुढे खूप छान. या आहेत हासनीच्या बंदूक. लोडेड गन यांना यासाठी बोललेलं जायचं कारण की यांना समोरच्या साईडनी गोळी टाकून नंतर त्यात बारूद टाकून त्यात एक लांब लोखंडी सळी घेऊन आतमध्ये घालून त्याच्या भरलं जायचं, पोचलं जायचं, शेवटपर्यंत फायर केलं जायचं. तर त्यामुळे याला लोडेड गन बोललं जायचं. 1600 आणि 17व्या शतकातल्या या गाण्यात पहिल्यांदा एवढे लोडेड ओल्डेस्ट गन बघितलं. तुम्ही पण बघून घ्या. आणि याच्यामध्ये बारूद असतं, बारूद ठेवलं जायचं याच्यामध्ये. दानपट्टा. युनिक वेपन्स जे होते ना, युनिक वेपन्स ते आहेत. हे बघा, एकदम युनिक वेपन्स. तुम्ही ऑलमोस्ट बघितले पण नसेल असे काही काही. दोस्तान, तलवार, दानपट्टा, तलवार, तलवार. काय भारी कलर. आणि हा भाल आहे, डुकराची शिकार करण्याचा भाला. हे 2 ठिकाणी लांब आहे. इकडं दानपट्टा, छोटी तोफ, लहान तोफ. या आहेत डाली. बघू शकता ढाल 1600 व 1900 शतकातल्या सर्व ढाली. हे आहेत कट्यारी. बघू शकता. जर तुम्ही कट्यार काळजातली मूवी पाहिली नसेल तर नक्की बघा, खूप भारी आहे. आणि आहेत तलवारी. यांच्यावरचं नक्षीकाम बघा, याच्यावरचं बघा, एक नंबर है ना. हे बघा, काही तर असं दिसत नाही स्पष्ट पण याच्यावरचं एक नंबर जबरदस्त सगळं दिसतं. बघा वरपर्यंत बघा. खूप छान. आणि हे बघा, या तलवारींची छेद पण झालेली दिसते कुठे कुठे. टोपर पण झाले, म्हणजे याचा वापर केला गेला होता, वापर केला गेला होता. तुम्ही बघू शकता पूर्ण सेट आहे हा हॉलचा. बघा, हे पण चितकल, माशांच्या खवलांचे चितकल. फर्स्ट टाइम बघितले मी. तुम्ही जवळून बघा, माशांच्या खवलांचे. हे चितकल, हे चितकल, हे चितकल. हे डोक्याला टोप लावलं चितकलसाठी, तलवारीच्या वारपासून वाचण्यासाठी, मजबूत असेल. हे जॅकेट होतं 1900 शतकातला आर्मर. हे पण पट्ट्यांची चिलखत होतं बघा, लोखंडाच्या पट्ट्या छोट्या छोट्या त्यांना एकत्र बनवून केलं. हे तर विशेषच काहीतरी. मला वाटतं हे ना कासवाच्या कवचपासून बनवलं गेलं होतं. चितकल बघू शकता, चितकल. हे पण चितकल. हे पूर्ण वरपासून खालपर्यंत, ऑलमोस्ट मांड्यांपर्यंत चितकल. आरसे. भावार्थ रामायण सचित्र. मी पहिल्यांदा एवढे ओल्डेस्ट डॉक्युमेंट बघितले आहेत.
मंदिर बघा तुम्ही. ताडपत्रावरील चित्र. ताडपत्रावर शिवेकारण घेतात. तुळशी वृंदावन. तुळशीचे वृंदावन. तुळशीचे वृंदावन लाकडाचं सुंदर बघा. नागारा. तुळशी वृंदावन खूप सारे बनवलेल्या छोट्या छोट्या वस्तू आहेत. हातोडीचे खेळणे, लहानपणीचे खेळणे जर आवडत असेल कोणाला, लहान मुलांना हे बघा एकदम छोटे छोटे आणि खूप छान. छोटा तोप छोटा बैलगाडी, रथ, तोप, रथ, पक्षी, रथ, छोटे छोटे भांडे. जे आहेत आदिवासी कला, मातीच्या मातींपासून बनवलेल्या वस्तू. छोटा याली दृष्ट दमन लाकडापासून बनवलेली. मला याच्या फेसवर नांदा पाहायला. आता काय जे डोअरच्या बाहेर वरच्या साईडला जे मुकुट लावले जातात अशाच प्रकारचे असतात. हे डोअरच्या दोन्ही बाजूला लावले गेले. त्याची हाईट बघा पूर्णपणे सिलिंगला टच आहे. सिलिंग ऑलमोस्ट 15 फूट उंच आहे. धान्य त्याच्यामध्ये दळायचे आणि धान्य साठवायचे भंडारा होता. धान्य साठवण्याचं हत्ती, त्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं. डोर आहेत बघा, त्याच्यावरचे नकाशे काम बघू शकतो. खूप भारी. हे पेन्सिल आहे चंदनच्या लाकडाचं. चांदीचे दागिने मोस्ट प्रॉबब्ली कलाकृती असले. सर्व जे दिसत आहे याच्यामध्ये सुरमा, सिंदूर वगैरे, कुंकू वगैरे जे ठेवायचे हे सर्व त्याचे प्रकार आहेत. पेंजन असतील, पायातलेच असतील, कळे, झुमके कानातले आणि हे अत्तर, सुगंधी. बघा राशीचक्र पित्तळ आणि लाकडाचं बनवलेलं आहे. याला राशीचक्र बोलतात. इंग्लिशमध्ये व्हील ऑफ झोडियाक साईन, जे की लाकडाचं आणि पितळेचं आहे. सेम टू सेम तुम्हाला जे सूर्य मंदिर आहे आपल्या भारतातलं वन ऑफ द ब्युटिफुल टेम्पल, सेम टू सेम तसं सूर्य मंदिरच्या खालच्या साईडला पण असंच स्ट्रक्चर आहे. असंच सेम टू सेम. तुम्ही याचे जर हे गोल आकडे मोजलेत तर हे तुम्हाला 12 मिळतील. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 घड्याळाच्या काट्याचे जेवढे घंटे असतात ॲज इट इज तेवढे याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला. केस वळवण्याच्या फण्या, त्या काळातले केस वळवायला अशा प्रकारच्या फण्यांचा वापर केला जायचा. तांब्याचा आणि ग्लासचा आहे आणि चांदीचा आहे. हे केस विंचरण्यासाठी वापरले जायचं, हत्यार नव्हते. हे बघा हे पण हत्तीच्या दातांपासून बनवले गेले आहे. याचं स्ट्रक्चर, याचं कोरीवकाम बघा, वाव एकदम सुंदर, एकदम बारीक आहे, जबरदस्त. तुम्हाला झूम करून दाखवतो. सेम खूप छान. लाकडी फणे, या लाकडांपासून बनवलेल्या फणे सगळ्या तुम्ही बघून घ्या. याली दृष्ट दमन लाकडापासून बनवलेले आहे.
तुम्हाला याच्या फेसवरून अंदाज येईल काय आहे. आता कळलं, जे डोअरच्या बाहेर वरच्या साईडला जे मुकुट लावले जातात अशाच प्रकारचे असतात. हे डोअरच्या दोन्ही बाजूला लावले गेले. त्याची हाईट बघा पूर्णपणे सिलिंगला टच आहे. सिलिंग ऑलमोस्ट 15 फूट उंच आहे. याच्यामध्ये तेल साठवलं जायचं. उंटाच्या कातड्यांपासून हे बनवायचे तेल साठवायला. वा, खूप मोठं आहे. स्टार्टिंगला जवळून दाखवतो तुम्हाला.